नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्यानं, मूलभूत सुविधा वेळीच देणं गरजेचं आहे. शिवाय हे करताना येथील शेतकऱ्यांना रोजगार दिला पाहिजे. यासाठी भाजप सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे जे आहे ते आम्हाला करायचं आहे, असा निर्धार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ते निर्धार मेळाव्यात बोलत होते. नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा संपन्न झाला. पनवेलमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून गेली 26 वर्ष पनवेल फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं. पनवेल फेस्टिवल 2023 पनवेलमध्ये सुरू झालंय. पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी फेस्टिवलला भेट दिली. फेस्टिवलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कलाश्रुती अकॅडमीच्या माध्यमातून ऋषाली पाटकर यांच्या नियोजनात पनवेलमधील कलाकारांनी धरोहर पहचान भारत के इतिहास की हा नृत्य आविष्काराचे सादरीकरण केले. प्रीतम म्हात्रेंकडून या कलाकारांचं कौतुक करण्यात आलं. गद्दारांनी सत्तेच्या लालसेपोटी बंडखोरी केली असली तरी शिवसेना कायम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मतदारसंघातील तमाम शिवसैनिक, युवा सैनिक हा त्यांच्याच पाठीशी असल्याचं प्रतिपादन अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर यांनी अलिबाग शेंद्रे येथील आढावा बैठकीत केलं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की कुटुंबाची जबाबदारी सांभाळून रोज 2 तास संघटना बांधणी करा. भूलथापांना बळी पडू नका. 10 वर्षांपूर्वीची शिवसेना हीच आजची शिवसेना आहे. भ्रष्टाचाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करणं हे गरजेचं आहे. पेण पूर्व विभागातील जावळी गावातील असंख्य तरुणांनी भाजपमधून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या असंख्य तरुणांनी जावळी येथे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत शिंदे गट शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. गेली कित्येक वर्ष भाजपसोबत राहिलो, परंतु आमचा विकास झाला नाही. गावचा विकास आणि प्रलंबित प्रश्न आमदार महेंद्रशेठ दळवी आणि शिवसेना सोडू शकेल, असं यावेळी कार्यकर्ते म्हणाले. विजापूर, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन मार्फत खेळाडूंची निवड स्पर्धा घेण्यात आली. यात 18 वर्षाखालील वयोगटात नवी मुंबई खारघरची स्नेहल माळीने प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र सायकलिंग टीममध्ये आपलं स्थान पक्क केलंय. स्नेहलला प्रताप जाधव सर, उपाध्यक्ष सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व साठे सर, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन व फेनिक्स सायकलिंग क्लब बारगुचे सर यांचं मार्गदर्शन लाभलं. स्नेहल रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची सुकन्या आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीनं उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर रोटरी क्लबच्या वतीनं उद्यान विकसित करण्यात आलंय. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्यानं विकसित केलेल्या उद्यानाचं लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, संकल्प आयोजक तथा रोटरीचे माजी प्रांतकाळ डॉक्टर गिरीश कुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, शोभिवंत फुलझाडे, उत्तम प्रकाश योजना, त्यामुळे हे उद्यान पनवेलकरांच्या हक्काचं विरंगुळाचं ठिकाण बनणार आहे. माणगाव येथे आरोमा मिशन प्रकल्प आणि अभय पार्श्वमणी ट्रस्टच्या माध्यमातून रोजा या पीक लागवडीबाबत निळगुण येथील बिट्टू फार्म हाऊसमध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं. या ट्रस्टचे प्रमुख प्रकाश जैन आणि दिलीप मेहता यांच्या माध्यमातून भारतीय औषध संस्थान जम्मू यांच्या वतीने रोजा या पिकाची शेतीमध्ये लागवड केल्यानं शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याबाबत माहिती डॉक्टर CR मीना यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना रोजा रोपे देऊन शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. चिरनेर कातळपाडा ग्रामस्थांच्या वतीनं श्री दत्त जयंती सोहळ्याचे औचित्य साधून श्री दत्त गुरूंचा अभिषेक सोहळा, मुक्त संप्रदाय आध्यात्मिक पौर्णिमा मंडळ केळवणे यांच्या दिंडी भजनासोबतच श्री दत्त गुरूंच्या प्रतिमेचं ग्रामप्रदक्षिणा आणि भिक्षा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात भक्तगण तल्लीन झाले होते. उरण शहर तसेच चिरनेर, पाणदिवे, म्हातवली, उरण व नावाशेवा पोलीस ठाण्यात श्री दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उत्सव कमिटीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आपण ज्याचे चिंतन, मनन आणि जप करतो
तो भगवंत नेहमीच आपल्याला जपत असतो. तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जगाने मान्य केलंय, असं प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हबप सुप्रियाताई साठे यांनी केलं. दत्त जयंती निमित्ताने खालापूर तालुक्यातील वडवळ ह्या कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीमध्ये सरपंच जितू सकपाळ यांच्या सौजन्याने हबप सुप्रियाताई साठे यांचे कीर्तन दत्त मंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कीर्तन ऐकण्यासाठी जिल्ह्यातून वारकरी संप्रदाय व नागरिक उपस्थित होते. शैक्षणिक व सामाजिक मंडळ मिळकतखार व माणुसकी प्रतिष्ठान जितनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी अंतर्गत औषधे वाटप, रक्त तपासणी, बॉडी चेकअप करण्यात आलं. यात रक्ताची कमतरता, कावीळ, रक्तातील साखर, किडनी तपासणी, लिव्हर तपासणी, कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर आणि नेत्र तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरात ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच मानव सेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.